भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आज दाखवते तुम्हाला हांडवो ना. एक तर 2 चमचे पोह्याचे तेल घालून घेतले कढईमध्ये. जिरं मोहरी ॲड करून घेऊ आणि चणा डाळ आहे ना ती चांगले खरपूस भाजून घ्यायची. आणि आता बाकीच्या भाज्या त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि भाज्या कच्च्या ठेवायच्या, भाजायचं नाही. मिडियम एक कांदा घेतलेला आहे आणि मिरची आणि कढीपत्ता तो कट करून घेतलेला आहे. अर्धा गाजर ते किसून घेतलेलं आहे. बीटसुद्धा अर्धाच घेतलेला आहे, तोही किसून घेतलेला आहे. आणि आता हे अर्धा कच्चं भाजून ठेवायचं गार व्हायला आणि गार झाल्यानंतर हा आपण रव्यामध्ये ॲड करणार आहोत. आता हे ठेवून देऊ बाजूला आणि आता घेऊ पुढची तयारी. तर आता 1 वाटी रवा घेऊ. मिक्सरच्या भांड्यामधून तो बारीक करून घ्यायचा. 1 वाटी आपल्या उपमाला वापरतो तो रवा आहे आणि अर्धी वाटी त्याच्यामध्ये दही, घट्ट दही घेतलेलं आहे आणि हा मिक्सरला फिरवून घ्यायचं. 2 चमचे ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि एकदम फाईन पेस्ट तयार झालेली आहे. हे पहा, हातावर असं बोटावर हे केलं ना आपण एकदम असं एकदम स्मूथ लागतं. आणि आता ज्या भाज्या आपण फ्राय केल्या होत्या ना त्या ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ. खायचं सोडा अर्धा चमचा घालून घेऊ. चवीनुसार आता मीठ घालून घेऊ आणि चांगलं फेटायचं. जेवढं तुम्ही फेटाल ना तितका एकदम हलका फुलका होतो. हाच गुजरातीमध्ये पण करतात, पण त्याने तांदूळ आणि सगळ्या डाळी मिश्र डाळी ते बनवून मग थोडं हांडवो करतात. आणि आता थोडंसं तीळ स्प्रेड करून घ्यायचं आणि तेल थोडंसं जास्त घालायचं तव्याका, म्हणजे मस्त असं फुलतो तो. आणि जाड थर घालायचा. जेवढा जाड थर असेल ना तेवढा छान असा केकसारखा फुलतो. आणि आता हे झाकण ठेवायचं अर्धा सेकंद, लगेच काढायचं. आणि आता मस्तपैकी एक बाजू भाजलेली आहे. आता पलटी करून घेऊ आणि खूप मस्त लागतो. टोमॅटो केचपबरोबर खाऊ शकता, खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. मस्त आपला हांडवो गरमागरम तयार झालेला आहे, पौष्टिक आणि एकदम हेल्दी आहे. हलका फुलका तर झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि कट करून दाखवते हाच तुम्हाला. एकदम आत भरपूर असं स्टफिंग दिसतं त्याच्यामध्ये आणि इतका चवदार होतो ना, मस्त. आणि तोंडात टाकताच विरघळतो. इतका भन्नाट लागतो ना नाश्ता, मस्त लागतो. पोटभरीचा नाश्ता आपला तयार झालेला आहे. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्यास विसरू नका. तसेच कमेंट करण्यास विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.